मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा ओके. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच. लेट्स प्ले ची घोषणा होतीये. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. जशी सामन्याला सुरुवात झाली आहे, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हातळलाय आणि पहिल्या चेंडूचा सन्मान होताना पाहायला मिळालाय. एक सिंगल इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. एका सिंगल बरोबरीत संघाचं धावफलक इकडे ओपन केलं जातंय. धावफलकावरती एका धावेची नोंद आपल्याला पाहायला मिळतेय. निनाद, एकच नाद, निनाद हा घुमणार का? यावेळेस चांगला स्ट्रोक खेळण्यासाठीचा प्रयत्न निनादच्या माध्यमातून होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु इकडे हा चेंडू इष्ट्यांच्या जवळून निघून गेलाय. तुम्ही बघा, आपल्या स्पर्धेचं एक टायटल सॉन्ग आहे. खरं तर ते हिंदीमधून सॉन्ग आहे आणि त्यात सांगितलंय अतुल साहेबांची गोलंदाजी धिंगाणा घालणार आणि कमाल करणार. खरं तर इकडे ती अनुभूती तुम्हाला यापूर्वीच्या मॅच मध्ये आली आहे. टायटल सॉन्ग देखील खूप चांगलं बनवलं होतं आपल्या स्पर्धेचं. आपण ते प्रत्येक दिवशी ऐकलं या स्पर्धेमध्ये. आजही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. अगदी थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू चाललाय. अगदी वेगात सीमारेषेच्या बाहेर. असंख्य प्रेक्षक इकडे ऑनलाईन सामना बघतायत, ज्यांना खरं तर मैदानावरती येणं शक्य नाही. ते अगदी घरी बसून कुणी LED वरती मॅच बघतंय, कुणी मोबाईल वरती बघतंय, कुणी लॅपटॉप वरती सामना बघतंय. प्रत्येकाच्या सोयीनुसार इकडे सामना बघतायत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. एका बाजूने सुमित आहिवळे तर एका बाजूने विश्वजित. यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता, त्याला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळालाय. स्पर्धेमध्ये आपण लकी ड्रॉ देखील ठेवलेला आहे. हेल्पॉस फाउंडेशन आणि हॉस्पिटल शिवपूजा यांच्या माध्यमातून एक आकर्षक अशी इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेमध्ये आहे. इथून पुढे देखील मॅच ऑन आहे. इथून पुढे देखील पाहायचे मैदानावरती. गोलंदाज इकडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अप्रतिम खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एक चांगलं क्रिकेट
एका बाजूने तुम्ही ऐवळेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ही ताकद या बाळांची आहे. Hello, hello, hello. Tick, 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 tick. 1 2 3, 1 2 3. Hello, 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 hello. Tick, 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 tick. मॅच मैदानावरती सुरू आहे. हो पुन्हा एकदा फटका बसला आणि इकडे अप्रतिम कॅच. प्रचंड मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय जल्लोष जल्लोष आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. कारण ज्या खेळाडूची विकेट आली आहे मित्रांनो, तो साधा सुद्धा मामूली खेळाडू नाहीये. नीनाद पवारला इकडे मैदानाच्या आतमध्ये बाद केले. शैलेश निंबाळकर प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अप्रतिम अप्रतिम कामगिरी झाली आहे. सयाजीराजे वॉटर पार्क या संघाला मात्र मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आहे. कव्हर पॉईंट मधल्या क्षेत्ररक्षकाने टिपलेला असेल. त्यानंतर शैलेश निंबाळकरचं सेलिब्रेशन जे आपल्याला पाहायला मिळालंय. निश्चितच चांगलं सेलिब्रेशन इकडे होताना पाहायला मिळालं. साखळी पद्धतीच्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत सांगू शकत नाहीये काय घडेल, कुठला संघ सुपर एट इंटरेस्टेड नाही आहेत. पंचांकडे अपील तर झाली आहे. पाहायचं इकडे काय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी मात्र साफ साफ नकार इकडे कळवलाय. कुठलाही खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. निश्चितच आपण पाहतो इकडे खूप चांगले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. आतापर्यंत 15 धावा ज्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या.
क्रमांक आपण पाहतोय इकडे मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती जर आपण विचार केला तर निश्चितच आपण पाहतो इकडे मैदानावरती हॅलो चेक 1 2 3. ओ या काम नक्कीच त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं आहे. थोडीशी तमाम प्रेक्षक राजांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. टेक्निकल इश्यू असल्याकारणाने खरं तर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला नाही, परंतु आमच्या tenniscricket.inचे जे टेक्निशियन आहेत यांनी मेहनत करत पुन्हा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला आणि पुन्हा एकदा गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हा बॉल इकडे बॅटची कडा, चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. आत्तापर्यंत आपण पाहतो इकडे धावफलक आहे फक्त आणि फक्त 15 धावा. 15 धावा पाहायला मिळाल्यात. आत्तापर्यंत 2 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. मॅच महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी. अस्तित्वाची लढाई आपल्याला इकडे पाहायला मिळतीये. त्यावेळेस वाईडिश लाईनवरती ठेवलेला बॉल आकाशने मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. इंद्रजीत आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी. चांगलं काम इकडे दोन्ही बाजूने सुरू आहे मित्रांनो. धावफलकावरती 16 धावा आहेत. वय वर्ष 16. लोक कलावंतांनी आपल्या गीतामध्ये म्हटलंय 16 वरीस धोक्याचं, परंतु मी मित्रांनो नेहमी सांगतो 16 वरीस धोक्याचं नाही तर हे 16 वरीस मोक्याचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण्याला पहिलं तोरण लावलं आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिला. वय वर्ष 16 फार महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेट जीवनामध्ये देखील वयाच्या 16व्या वर्षी सचिन तेंडुलकर सरांनी पदार्पण केलं. त्यामुळे क्रिकेट खेळात वय वर्ष 16 देखील फार महत्त्वाचं आहे. आणि इकडे तमाम क्रीडा रसिकांची गर्दी झाली. गोळा टेनिस क्रिकेटचा अद्भुत असा सोहळा. बॅक टू द बॉलर. खूप चांगला फटका इकडे पाहायला मिळतोय. मोईन तिकडे उभा आहेत. चीनच्या भिंतीसारखा पुढा उभा आहे. अक्षरशः चेंडूला त्याने मैदानावरती थांबवलंय. एक धाव महत्त्वाची आहे. 18 धावा धावफलकावरती आहे. विराट कोहलींचा जर्सी क्रमांक 18. विराट कोहलींचे अनेक किस्से आहेत, सांगावं तितका किस्सा कमी आहे. ओ यावेळेस देखील चांगला बॉल इकडे हाताळलाय. वेगात टाकलेला बॉल होता. पुन्हा एकदा एसटी रक्षक हातामध्ये विसवला गेलाय. डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालाय. 18 धावा आहेत. आत्तापर्यंत 17 चेंडूंचा खेळ झालाय. इकडे बॅट चेंज केली जातीये का पाहायचंय, परंतु सुंदर बॅट इकडे 70-70चा ब्रँड आपल्याला पाहायला मिळालाय. अनेक ब्रँड आपल्याला आज बॅटचे पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एकदा हा बॉल स्क्वेअर कटचा फटका आणि या फटक्यावरती आपण पाहतोय नक्कीच चौकाराची मोहोर आपल्याला पाहायला मिळाली आहे. अभिजित यांचा देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्पर्धेचे आपले बक्षीसदाते दीपक भैया माने देशमुख साहेबांचं आगमन इकडे झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जवान माने देशमुख साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत.
स्पर्धेसाठी अनेक बक्षीसदात्यांनी आपल्याला सहकार्य केलंय. सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यामध्ये आमचे विष्णुपंत नारनवर, विठ्ठलजी पालवे, साहिलभाई अत्तार, तानाजी नारायण कागदे साहेब, दत्तात्रयजी मदने, ज्ञानेश्वरजी जानकर, सीतारामजी मदने यांनी मात्र आपल्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. मॅच ऑन आहे. धावफलकावरती 22 धावा, 2 गडी बाद, 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. मॅच मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सयाजीराजे वॉटर पार्कला हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांना या सामन्यामध्ये विजय साकार करावा लागेल, लढावं लागेल. निश्चितच इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. यावेळेचा बॉल अगदी टप्प्यात आलेला हा चेंडू आहे आणि टप्प्यात घेऊन कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये केलाय. अप्रतिम अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांनी देखील खूप चांगला कॅच इकडे पकडताना पाहायला मिळालेत. निश्चितच आपण पाहतो इकडे मॅच ऑन आहे. षटकार तर आलाय. षटकाराच्या माध्यमातून 28 धावा आहेत. पुन्हा एकदा आक्रमण, फटका फटका फसलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इकडे कॅच देखील ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. जीवनदान आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होते. जीवनदान महत्वाचं आहे. अर्धशतकासाठी आकाशला मात्र 5,000 रुपयांचा पुरस्कार प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने. मॅच देखील ऑन आहे. हो, पुन्हा एकदा हा बॉल, खूप चांगला चेंडू इकडे पाहायला मिळतंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजांची बाजू देखील इकडे वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. गोलंदाज इकडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. डीप लॉंग ऑनचा खेळाडू तिकडे पोहोचलाय, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. कॅच इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळालाय आणि आपण पाहतो इकडे फलंदाजांना जीवनदान इकडे प्राप्त होत आहे. यावेळेस देखील आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू आउट ऑफ द पार्क पाठवण्याचा प्रयत्न इकडे मैदानाच्या आतमध्ये होतोय. सयाजीराजे वॉटर पार्क संघ पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने सयाजीराजे वॉटर पार्क हा संघ जर जिंकला तर 11,000 रुपयांचा पुरस्कार आणि जर आकाशचं अर्धशतक जर पाहायला मिळालं तर 5,000 रुपयांचा पुरस्कार. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. अनेक प्रेक्षक वर्ग इकडे सामना पाहत आहेत. पुन्हा एकदा हा बॉल, यावरती देखील चांगला स्ट्रोक इकडे खेळवण्याचा प्रयत्न होता. जास्त मोठा फटका इकडे आलेला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. धावफलकावरती देखील नजर टाकली असता आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. आतापर्यंत धावफलक 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील कामगिरी पाहायचंय कशा प्रकारे होतीये.
आमदार प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवताय. आज 6व्या क्रमांकाचा दिवस आहे. फायनल सामन्याची सगळ्यांना आतुरता लागली आहे. दीपक भैयांचं पुढचं काय प्लॅनिंग आहे सर्वांना प्रश्नचिन्ह आहे. फायनलच्या दिवशी काय काय प्लॅन आहे दीपक भैया माने देशमुख साहेब, काहीतरी नवीन तुम्हाला यावर्षी बघायला मिळेल. आमचे युवा नेते अमोल शेठ पनासे यांचंही काहीतरी वेगळंच नियोजन, परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम दादासाहेब तुपे. हो, पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला फटका इकडे पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. आपण पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये एक धावेसाठी चाललेला संघर्ष आहे. महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघाला माहिती आहे ही मॅच किती महत्त्वाची आहे. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. दोघांचाही संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यापूर्वी ज्या मैदानावरती फार धावा होताना तुम्ही बघितल्या ना, आता त्याच मैदानावरती धावा कमी येत आहेत. दिशाहीन गोलंदाजी आहे. वाईट बॉलची घोषणा इकडे होतीये. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा भाऊ खाऊन जाईल. अतिरिक्त धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. प्रत्येक बॉल या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा आहे. मोईन सरांना आपण पाहतोय जीवाची तळमळ. हा सामना जिंकावा यासाठी मात्र धडपड आहे मोईन भाईंची. जिद्दी खेळाडू आहे. टाळ्यांचा गजर करत चेअर करतायत आपल्या संघाला, ताकद देत आहेत, ऊर्जा देण्याचा प्रयत्न करतायत. मोईन भाईंना आपण इकडे पाहतोय मैदानावरती. गेम ऑन आहे यावेळेस. बॅटच्या पुढ्यात आणि हवाई यात्रेसाठी बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. शानदार, रुबाबदार, दमदार आमदार शतकाचा खणखणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग आहे. काय 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 लढत इकडे होतीये. काटा किर्र लढत तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. बैलगाडा शर्यतीचे अनेक चाहते, त्यांना माहिती आहे लढत कशी पाहिजे. जवान सर, काटा किर्र, मथुर आणि बकासूर संघच मैदानात धावले पाहिजेत. आणि इथं पण आपण ऑन स्क्रीनवरती ही खरं तर जोडी बघतोय. हे दोन्ही प्रेक्षक रोज मॅच बघायला असतात. ओ, पुन्हा एकदा हा बॉल अगदी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील पाहायचं आहे मैदानावरती. अतिरिक्त हाईट इकडे चेक केली जाईल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं फेअर डिलिव्हरी, वाईट चेंडू आहे. फेअर अतिरिक्त हाईटसाठी फेअर डिलिव्हरीचा कॉल आलाय. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत. दोन्ही खेळाडूंच्या अर्धशतकासाठी रोहित सरांच्या वतीने 5,000 रुपयांचा पुरस्कार. पुन्हा एकदा हा बॉल फटका तर खूप चांगला आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. एक धावेसाठीचा चाललेला संघर्ष आहे. आपण जर विचार केला, आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अजून जर पाहिलं आपण मैदानावरती 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये जर अर्धशतक झळकवायचं असेल तर यावेळेस देखील पंचांकडून इकडे दंडित केलं गेलंय आणि पुन्हा एकदा घोषणा झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. इट्स नो बॉल. नो बॉलचा कॉल आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल. फुलोर लेनचा चेंडू होता. पायांमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक आली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जास्त काही मोठा फटका आलेला नाहीये. निश्चितच 51 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील मॅच सुरू आहे. यावेळेस देखील बॅटच्या पुढ्यात दिलेला हा बॉल आणि ताबडतोब षटकार. जसा बॉल आलाय
तसा मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. जबरदस्त जबरदस्त स्ट्रोक इकडे आलाय. धावा 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 येण्यात सुरुवात झाली आहे. चर्चा तर होणार कारण आमदार प्रीमियर लीगचं दमदार आयोजन आहे मित्रांनो. या विभागातील माळशिरस तालुक्यातील या हंगामाची सर्वात दिमागदार अशी स्पर्धा. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली आहे. षटकाराच्या मदतीने 57 धावा, 5 षटकं संपलीत. अभिजित 11 चेंडूमध्ये 22 वरती खेळतायत तर आकाश मात्र 10 चेंडू आणि 17 धावा. अप्रतिम धावफलक 57 आहे. बैलगाडा प्रेमी देखील मोठ्या प्रमाणावरती इकडे पाहायला मिळत आहेत. काल संभाजीनगरमध्ये मथुर धावला आणि मथुर सोबत धावला तो संभाजीनगरचा लखन. अनेक बैलगाडा प्रेमी देखील आहेत. 57 धावा धावफलकावरती. मी नेहमी सांगत असतो प्रत्येकाची आवड वेगळी आहे. इकडे बघू शकताय आमचे तिसरे पंच वरुण बुर्ला सरांना ऑन स्क्रीनवरती पाहू शकताय. चेहऱ्यावरती एक टवटवी पाहायला मिळते आणि इकडे फटका फटका अप्रतिम आणि इकडे आलाय पाहायला मिळालेत. ऑन स्क्रीनवरती आमचे गुणलेखक मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास सरांना आपण पाहू शकताय. विकास सरांची पुढची मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू एसटी रक्षकाच्या डोक्यावरून गुंगारा देत चेंडू चाललाय गर 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 करत सीमारेषा आरपार. या बॉल वरती देखील आलाय पुन्हा एकदा सनसनीत चौकार 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 आणि चौकाराची मोहोर आपल्याला पाहायला मिळाली आहे. माळशिरस तालुका चर्चेत राहिलाय आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. नेहमी चर्चेला राहिलाय माळशिरस तालुका, परंतु आज मित्रांनो चर्चेला का आलाय तर आमदार प्रीमियर लीगचं दमदार आयोजन. मागील वर्षीचं आयोजन त्यापेक्षाही अधिक सुंदर मैदान, लख प्रकाश. डेट चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. अजूनही आपण पाहतोय 67 धावा इकडे जमवलेल्या आहेत. यावेळेचा बॉल खूप चांगला चेंडू इकडे हाताळलाय. डॉट 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 चेंडू इकडे पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं एसटी रक्षण. 67 धावा. मॅच ऑन आहे मित्रांनो. आकाश 13 चेंडूमध्ये 27 वरती लढलाय. इथून पुढे देखील फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळवलेला फटका आहे. एक सिंगल इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल. 68 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. चेंडू आपण पाहणार आहोत. चांगला आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या आरपार. या बॉल वरती येतोय पुन्हा एकदा खणखणीत चौकार. अप्रतिम बॅटिंग. मोक्याच्या शनी धावा येत आहेत. अभिजित देखील खूप चांगले खेळत आहेत. आकाश देखील खूप चांगलं खेळलाय. चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळतीये. वेग आणि वेगाची चर्चा राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. 72 धावा. यावेळेचा बॉल थोडासा खाली राहिलेला पाहायला मिळतोय. धावबाद साठी अपील आणि पाहायचं इकडे अपील मोठी झाली आहे. पंचांनी मात्र कळवलं इकडे तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पाठवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण डिसिजन आलेला आहे. वरुण बुर्ला सर इकडे शहानिशा करतील आणि काय डिसिजन येतो हे देखील पाहावं लागेल. आणि फलंदाज
टी फलंदाज बाद. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय केलफॉस फाउंडेशन आणि हॉस्पिटल शिवपूजा यांच्या माध्यमातून एक लकी ड्रॉ या ठिकाणी ठेवण्यात आला आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेमध्ये आपण ठेवलेली आहे. ज्या प्रेक्षकांना खरं तर कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 72 धावा झाल्यात, जिंकण्यासाठी करायच्या 73चं लक्ष जे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. चला लवकर, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अजून का नाही आले? चला, डीजी पॅन्थरचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. चला ताबडतोब तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या, अधिकचा वेळ घेऊ नका. श्रीराम कृषी केंद्र माळखांबेचे कॅप्टन, तुम्हाला फुल अँड फायनलचा कॉल असेल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पाहूया कोण होतंय टॉस का बॉस. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. डीजी पॅन्थर या संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच डीजी पॅन्थर्स या संघाचा जर आपण इतिहास पाहिला, आत्तापर्यंत 7 मॅचपैकी 7ही टॉस ते जिंकले आणि त्यांच्या मॅच झाल्यात आत्तापर्यंत 6 आणि 6 मॅचपैकी फक्त 1 मॅच पराभूत होऊन या स्पर्धेत बी ग्रुपमधून सुपर 8मध्ये जाणारा पहिला संघ आहे. आता त्यांची ही शेवटची मॅच आहे, यानंतर ते आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. डीजी पॅन्थर दादासाहेब गालफडे यांच्या मालकीचा संघ आहे. श्रीराम कृषी केंद्र माळखांबे यांच्या समवेत पुन्हा एकदा 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. लकी ड्रॉसाठी मात्र इकडे प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. 100 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि जर तुम्ही पायी आला असतील, सायकलवर आला असतील, 4 व्हीलरमध्ये आला असतील, परंतु जाताना मात्र इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन जा, ज्यामुळे खरं तर वातावरणामधलं प्रदूषण कमी होतं. पोल्युशन कमी करण्यासाठी खरं तर इलेक्ट्रिक स्कूटी आणली आहे. इलेक्ट्रिक कार आपल्याला पाहायला मिळतात.
त्यामुळे खरं तर हे चांगलं बक्षीस हॉस्पिटल शिवपूजा यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केलं आहे. केलफॉस फाउंडेशन यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली आहे. या दोन्ही संस्थेंचं खरं तर आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला सुरुवात. 73चा पाठलाग इकडे सुरुवात झालाय मित्रांनो. आणि पहिला चेंडू इकडे वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. वन बाउंसची घोषणा देखील होतीये. वन बाउन्स आहे. 72 धावा आपल्याला इकडे पाहायला मिळाल्या. 73 करायच्यात. 85 कुणी ऑर्ग्युमेंट करायची नाही आहे. तुम्हाला एक रिव्ह्यू घेण्याची संधी आहे. जर तुम्ही 85 निर्णयाशी सहमत नसताल तर तुम्हाला दिलेल्या रिव्ह्यूचा वापर तुम्ही करायचा आहे. बाळू सर रिव्ह्यू घेतलाय का? ओके. फिल्डिंग टीमने DRAचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण पोहोचतोय. नक्कीच इकडे शहानिशा केली जाईल. हाईट चेक केली जाते. उसळी किती आहे यावेळेस पंच शहानिशा करतायत. वरुण सर इकडे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि तिसऱ्या पंचांचा देखील डिसिजन आलाय. इट्स अ वाईट बॉल. वाईट चेंडू आणि याच बरोबरीत रिव्ह्यू लॉस होईल. रिव्ह्यू घेण्याची पुन्हा संधी नसेल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. आता बॅटिंग टीमकडे रिव्ह्यू बाकी आहे. त्यांना तो घेण्याचा अधिकार आहे. परंतु मैदानावरती आता फिल्डिंग टीम कुठलाही रिव्ह्यू घेणार नाही आहे. एक धाव इकडे पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा हा बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू. डॉट 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 आणि निर्धाव. कुठली धाव या चेंडूवरती आलेली नाही आहे. डॉट बॉल इकडे येताना पाहायला मिळाला आहे. चांगला खेळ इकडे मैदानावरती अनुभवायला मिळतोय. एक धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. इथून पुढे देखील मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मित्रांनो. डेट चेंडूची घोषणा पाहायला मिळते. डेट बॉल इकडे आलाय. सामन्याचा आनंद घेत आहेत राहुल दनाने. आपलंही मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा हा बॉल शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून पुढे देखील पाहायचंय पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. कशा प्रकारे कामगिरी होतीये. मॅच इकडे आपण पाहतोय ऑन आहे. विरुद्ध दिशेला खेळायचा होता. अपेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय आणि मोठा मासा गळायला लागलाय. शैलेश निंबाळकरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला मित्रांनो. पहिला धक्का आणि शून्यावरती शैलेश निंबाळकरचा खेळ संपलाय. वाईटच्या माध्यमातून एक धाव आली आहे. परंतु मित्रांनो शून्यावरती विकेट आली आहे. शैलेश निंबाळकर ज्या खेळाडूमध्ये खरं तर सामना फिरवण्याची ताकद होती तो खेळाडू इकडे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. महत्वाची विकेट मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो मित्रांनो. कारण ज्या खेळाडूची विकेट आली आहे तो खेळाडू साधा सुद्धा मामूली खेळाडू नव्हता. अप्रतिम कामगिरी इकडे झाली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो. कारण मैदानाच्या आतमध्ये शैलेश बाद झालाय. सयाजीराजे ऑटर पार्क या संघाचं पारडं पुन्हा एकदा जड होताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज देखील दाखल होत आहेत. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो इकडे काही प्रेक्षक आमच्या समोर जोडलेत. सुंदर असा गॉगल परिधान केलाय. खेळाडूंशी चर्चा करतायत. इथून पुढे देखील पाहायचंय. फायनल सामन्याला तुम्हाला खूप काही वेगळं बघायला मिळेल. मैदानाच्या बाजूने 10x20च्या 2 स्क्रीन पाहायला मिळतील. कलेचा अद्भुत आविष्कार देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि खेळाचाही अद्भुत आविष्कार तुम्हाला पाहायला मिळेल.
चौकार इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. मॅच इकडे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या प्रेक्षकांना खरं तर लकी ड्रॉची कुपन घ्यायची त्यांनी स्टेजवरती यायचंय. 5 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु इकडे कुठली धाव नसणार आहे. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार प्रीमियर लीगचा दैदिप्यमान थरार. सुंदर 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 क्रिकेटची स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षक राजा आमच्या समोर जोडलेला आहे. जागा मिळेल तिथे बसून, काही ठिकाणी उभा राहून, गाडीवरती बसून, गाडीत बसून देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, हे आहे टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर. आणि इकडे फटका तर फसलाय. खेळाडू तिकडे पोहोचू शकलेले नाही आहेत. निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती काय घडलंय. क्षेत्ररक्षक देखील तिथपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. चेंडू जमिनीवरती कोसळतोय. खरं तर इकडे तिसरे पंचांनी शहानिशा केली आहे. फलंदाज जाणीवपूर्वक मध्ये आलेला नाही आहे. त्याचा कुठलाही तर खरं तर इकडे त्याचा तो प्रयत्न नव्हता. याची शहानिशा आपण केली आहे. त्यामुळे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ असेल. अतुल भैया माने देशमुख साहेबांना विनंती आहे, तुमच्यावरती जे पारितोषिक 500 रुपयांचं चिरंजीवांनी लावलं होतं ते पारितोषिक तुमचे चिरंजीव घेऊन या ठिकाणी आलेत. तुमचं पारितोषिक तुम्ही घेऊन जायचे. घरी गेल्यानंतर अजून डबल पुन्हा चिरंजीवाला द्या, परंतु आता हे 500 घेऊन जा. कारण पैसे कुठेही गेले तरी घरातच जाणार आहेत. अतुल भैयांना विनंती आहे, आपला पुरस्कार खरं तर आपल्या चिरंजीवाच्या वतीने आपल्याला देण्यात येतोय. आणि त्यांनी सांगितलंय की हे पप्पांसाठीच खास बक्षीस आहे, चांगल्या कामाची पावती. अतुल भैयांना हा पुरस्कार आपण वितरित करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. 500 रुपयांचा पुरस्कार. पुन्हा एकदा हा बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक, वाह, काय कॅच पकडलाय आणि मोठा मासा देखील गळाला अडकवलाय. अनिकेत जोरेसारखा खेळाडू इकडे बाद होताना पाहायला मिळालाय. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय या ठिकाणी 500 रुपयांचा पुरस्कार वितरित केला जातोय. एका मुलाकडून खरं तर आपल्या वडिलांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे. खरं तर विशेष अभिमानाची बाब आहे. आणि पिता आणि पुत्र, मी अनेक वेळा सांगितलं, अलीकडे एकाच मैदानावरती खेळताना बघायला मिळतात. जसं की मी उदाहरण नेहमी देतो, ओमकार देसाई आणि वेदांत देसाई नक्कीच एकाच मैदानावरती आपण खेळताना पाहायला मिळालेत. प्रदीप नैने डॉन आणि त्यांचे चिरंजीव एकाच संघामध्ये खेळताना मी कित्येक वेळा ऑल इंडिया ओपनमध्ये पाहिलं आहे. त्यामुळे अलीकडे पिता आणि पुत्र यांच्या अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण मित्रांनो, जो पूर्वी गल्लीत खेळला जायचा ना क्रिकेटचा खेळ, आज तो दिल्लीत खेळला जातो. यावेळेस सलमानचा खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. खूप चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पूर्वी असं म्हटलं जायचं, लेदर क्रिकेट श्रीमंतांचा खेळ आहे आणि टेनिस क्रिकेट गरिबांचा खेळ आहे. परंतु आता श्रीमंतांनाही टेनिस क्रिकेटने
खेचून आणलंय. ही टेनिस क्रिकेटची ताकद आहे. हो, पुन्हा एकदा हा बॉल कट केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इकडे एक धाव कंप्लीट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑल इंडिया टेनिस क्रिकेट गटातील खुल्या गटातील आयकॉन LB गोरे. नाव मोठे, नाम तो सुना ही होगा, ब्रँड इज ब्रँड. LB गोरे यांना आपण मैदानावरती पाहणार आहोत. चर्चा आहे तालुक्यामध्ये, या खेळाडूची चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये. येणाऱ्या काळात भारत देशामध्ये चर्चा होताना पाहायला मिळेल. परंतु इकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतीये. प्रेक्षक मायबाप इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक राजांची गर्दी होताना पाहायला मिळाली. मित्रांनो, ही नुसती गर्दी नाही तर दर्दी क्रिकेटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या बाहेर देखील तितकीच गर्दी. पाहिजे तिथून, शक्य होईल तिथून मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु क्रिकेट आणि फक्त क्रिकेटची चर्चा पाहायला मिळते. 6 रन, 2 विकेट्स, महत्वाच्या विकेट आल्यात. हो, यावेळेस इनसाइड आउटचा फटका. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि या चेंडूवरती देखील चौकार प्राप्त झालाय. चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो, गेम इज ऑन. गेम संपलेला नाहीये. खेळ संपलेला नाहीये. खेळ कुठूनही बदलू शकतो मित्रांनो, आणि खरं तर ही बदलण्याची ताकद तुमच्या मनगटामध्ये असली पाहिजे. 10 धावा धावफलकावरती आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, 10 क्रमांकाचा जर्सी. आडनावामधले पहिली 3 अक्षरं तुम्ही बघितली. 10 तेंडुलकर. वाईटसाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत. तिसरे पंच इकडे वाईटची शहानिशा या ठिकाणी करतायत. पाहायचं इकडे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होती आहे. इकडे शहानिशा केली जातीये. वाईट या ठिकाणी चेक केला जातोय. आहे किंवा नाही आहे याची चाचपणी या ठिकाणी होतीये. वरुण बुर्ला सर इकडे आमच्यासमोर जॉईन आहेत. त्यांचा निर्णय काय येतोय हे देखील पाहावं लागेल. आमच्यासमोर तर शुभम कदम नामांकित पंच इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. आणि सयाजी राजे वॉटर पार्क या संघाचं मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून चाललंय. चांगली टीम त्यांनी तयार केली आहे मागील 3 दिवसापासून. खरं तर आज आपण त्यांचा खेळ पाहतोय. चांगला खेळ सयाजी राजे वॉटर पार्क याही टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे चर्चेत आहे ही टीम. नक्कीच ही मॅच देखील महत्त्वाची आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन नक्कीच इकडे येतोय. काय इट्स अ फेअर डिलिव्हरीचा कॉल. मॅच इकडे ऑन आहे मित्रांनो. 2 षटकं संपलीत आणि धाव फलकावरती 10 धावा. पंचांना विनंती आहे ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे आहेत त्यांनी मात्र स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आमदार प्रीमियर लीगमध्ये केलफॉस फाउंडेशन आणि हॉस्पिटल शिवपूजा यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेली इलेक्ट्रिक स्कूटी 100 रुपयांच्या अवघ्या 100 रुपयांच्या कुपनमध्ये ही गाडी जिंकण्याची संधी आहे आणि नशीब आजमावण्याची संधी आहे. मित्रांनो, तुम्ही जर मैदानावरती आला असताल तर नक्की कुपन खरेदी करा. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक वेळी थोडासा आगळा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न जो आयोजकांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावर्षी देखील आपण पाहतोय खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा इकडे भरवली आहे.
संध्याकाळची आपण पाहतोय 10:36 वेळ झालाय. पालखी तळाचं हे मैदान, वेळापूरचं मैदान, प्रत्येकाच्या मनामध्ये हे मैदान भरलंय. तुम्ही बघा, आज पुण्यावरून काही जण मॅच बघतायत, काही जण मुंबईवरून मॅच बघतायत, काही जण अहिल्यानगरमधून बघतायत, काही धाराशिवमधून बघतायत, काही सोलापूर जिल्ह्यातून मॅच बघतायत. परंतु मित्रांनो, सगळ्यांचा प्रश्न एकच आहे, हे मैदान कुठलं आहे? हे मैदान आहे वेळापूरचं. कारण वाढत्या शहरीकरणामुळे सध्या क्रिकेटची अनेक मैदान उद्ध्वस्त झालीत, अनेक मैदान उद्ध्वस्त झालेत. परंतु वेळापूरकरांचं विशेष कौतुक करावं लागेल, त्यांनी क्रिकेटचं मैदान जोपासलंय. खरं तर वेळापूरकर मोबाईलला जास्त महत्त्व देत नाहीत, मोबाईलमधल्या गेम कमी खेळतात आणि शारीरिक कष्ट, शारीरिक व्यायाम होणारे खेळ जास्त खेळतात. विशेष करून त्यांचं जी मेहनती खेळ आहेत, कसरती खेळ आहेत, त्याच्यावरती विशेष लक्ष आहे. त्यामुळे चांगली पिढी वेळापूरकरांची घडती आहे. धावफलकावरती पुन्हा एकदा नजर टाकूयात. धावफलकावरती फक्त 10 धावा इकडे पाहायला मिळाल्यात. 10 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्यासाठीचा प्रयत्न आहे. चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. एक सिंगल इकडे मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन बदललं जाईल. शुभम सर पुन्हा एकदा डिसिजन पुढे आणतायत. आतापर्यंत इक्वेशन 11 धावा तर झाल्यात, करायच्यात अजूनही 62 धावा. 22 चेंडू आणि 62चं समीकरण जे आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट जे आपल्याला सातत्याने पाहायला मिळालंय, प्रेक्षकांना खेचून आणलंय या मैदानाने. हो, यावेळेस काय बॉल हाताळलाय. आयकॉनला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत उभं केलंय. एका बाजूने LB गोरे तर एका बाजूने सुहास. दोघांची इकडे कसरत आपल्याला पाहायला मिळतीये. तुम्हाला दमखम दाखवावं लागेल या मॅच मध्ये, कारण ही मॅच महत्वाची आहे. इथे जर जिंकताल तर आणि तरच तुमचं आव्हान टिकून राहील. पंचांकडे अपील इकडे झाली आहे. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास आपल्याला कमी जाणवतोय. इक्वेशन बदललंय. बॉल टू रन नक्कीच पाहायचंय मैदानावरती. अकरा धावा धावफलकावरती आहे. 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. इथून पुढे देखील मॅच ऑन आहे. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू चाललाय. सीमा रे श्याम पार पार पार. 4 चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकाला इकडे गती प्राप्त होईल. 15 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुहासने देखील पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. आक्रमण याही वेळेचा बॉल कव्हर मध्ये तडकवलाय. गॅप आहे मोठा. 4 धावेंचा नसेल तोटा आणि इकडे 4 धावेने पुन्हा एकदा धावफलकाला आकार मिळेल. मित्रांनो, धावफलकावरती धावा जमवल्या आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. मित्रांनो, 18 चेंडूमध्ये 19 आल्यात. उर्वरितच्या 18 चेंडूंचा विचार जर इकडे केला तर जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय प्रचंड मोठं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 54 धावा. अठरा चेंडू आणि 54 धावा. 18 चेंडूमध्ये 54 धावा करायच्यात. महत्वाचा सामना आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट प्रेक्षक राजांना इकडे पाहायला मिळालंय. मागील 5 दिवस प्रेक्षकांनी ज्या प्रकारे इकडे साथ दिली ना मित्रांनो, आजही त्याच प्रकारे इकडे साथ देत आहेत. मित्रांनो, फायनल सामन्याचा दिवस पुन्हा एकदा तुम्हाला अनाउन्स केला जाईल.
फायनल कधी होईल? असंख्य प्रेक्षक इकडे मॅच बघतायत, सर्वांना उत्कंठा शिगेलाय. ओ यावेळेस देखील वा भाई वा, काय फटका खेळलाय. आणि मित्रांनो, का मला ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट गटाचा आयकॉन म्हणतात, चमक दाखवली आहे. स्वतःच्या मनगटामध्ये दम असणाऱ्यांना दुसऱ्याच्या आधाराची गरज लागत नाही. टाइगर अभी भी जिंदा है, एलबी गोरे खड़ा तो सबसे बड़ा. ओ पुन्हा एकदा हा बॉल इकडे आपण पाहतोय, धावबायची संधी आणि इकडे महत्वाची विकेट आली आहे. महत्वाची विकेट, विकेट विकेट आणि विकेट. धावबायच्या स्वरूपामध्ये इकडे विकेट आली आहे. रनआउट होताना पाहायला मिळालेत. महत्वाच्या शैली आलेली विकेट. सुहासचा मात्र इकडे खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. सुहास इकडे बाद होताना पाहायला मिळालाय. अजूनही आपण पाहतो इकडे मॅच ऑन आहे. एलबी गोरे ऑल इंडिया आयकॉन यांची जो विकेट घेईल त्यांच्यासाठी मात्र प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने 500चा पुरस्कार असेल. मॅच संपलेली नाहीये प्रेक्षक राजांनो, मॅच अजूनही ऑन आहे. काही घडू शकतंय. मॅच इज ऑन. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटची चर्चा. वेळापूरकरांना क्रिकेट पाहायला मिळालंय. सोलापूर जिल्ह्याला देखील क्रिकेट पाहायला मिळालं. खास माळशिरस तालुक्यामध्ये देखील आम्ही कमी नाही आहेत. आम्ही देखील मुंबई पुण्यासारखं आयोजन करू शकतो हे दाखवून दिले आज दादासाहेब तुपे. खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं नियोजन. 1,51,000 रुपयांचा पुरस्कार जो आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर क्रिकेटची स्पर्धा रंगत आपल्याला वाढताना पाहायला मिळतीये. 25वा धावफलकावरती 3 गडी गमावलेत. मॅचच्या दिशेने वळूयात. आत्तापर्यंत इकडे जर इक्वेशन बघितलं शुभम सर, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 14 आणि धावा करायच्यात 45. एलबी गोऱ्यांना आव्हान स्वीकारावं लागेल. आज माळशिरस तालुक्याला दाखवून द्यावं लागेल, मी या मैदानाचा बेताज बादशाह आहे, मी काही करू शकतो. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय. डॉक्टर प्रमोद पवार यांच्या वतीने एक पुरस्कार आलाय डॉक्टर नितीन सरांसाठी. नितीन साठे सरांनी पुढच्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक जर घेतली तर प्रमोद सरांच्या वतीने आपल्याला 1,000 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. महत्वाची मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळते. सामन्यामध्ये खरं तर हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. फटका पुन्हा एकदा फसलाय आणि इकडे विकेटचं देखील पतन. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. आत्तापर्यंत आपण पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती जी गती हवी होती ती गती इकडे मिळालेली नाहीये. फक्त 29 धावा आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मित्रांनो, 12 चेंडूमध्ये धावा करायच्या अजूनही मैदानावरती 44 धावा. 12 चेंडू आणि 44 धावा.
12 चेंडू 44 धावा जर एल बी गोरेने ठोकल्या, 12 चेंडू 44 धावा जर एल बी गोरेने ठोकल्या तर भल्या भल्यांना एल बी गोरेंना सलाम ठोकावा लागेल, हे मात्र फिक्स आहे. माळशिरस तालुक्याचा आयकॉन, ऑल इंडिया खुल्या गटातील आयकॉन एल बी गोरे या नावाची चर्चा आहे मित्रांनो. सुंदर सुंदर खेळ एल बी गोरेंचा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 8 चेंडूमध्ये 11 केल्यात, आता 12 चेंडूमध्ये करायच्या 44. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती सीमारेषेचीच भेट घ्यावी लागेल, आक्रमण करावं लागेल. एल बी गोरे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेत, सोबत मोईन भाई देखील आहेत, परंतु गोलंदाजीची धुरा इकडे महत्वाच्या क्षणी पुन्हा एकदा सोपवली आहे. माऊली ओ यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अंगभेदक मारा, अंगभेदक मारा. आयकॉनला उभं केलंय, आयकॉनला इकडे फक्त उभं केलंय. फाईट द्यावी लागेल एल बी गोरेंना. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होईल. 29 धावा आहेत, शेवटचे अजूनही चेंडू जर पाहिला आपण 11 बॉल 44 करायच्यात. प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 1 चौकार मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित आहे. ओ यावेळेस देखील चांगला बॉल आणि याच बरोबरीत पंचांचं बोट आकाशाकडे आणि एल बी गोरे इकडे बाद होताना पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आता मात्र दाखल होत आहेत. मित्रांनो पाहायचंय मैदानावरती, तो आलाय वेळापूरचा सिक्सर किंग मोईन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला खेळ खरं तर मोईनचा आम्ही या मैदानावरती बघितलाय, परंतु खूप उशिराने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मोईनला आता पुन्हा सिद्ध करून दाखवावं लागेल, मी देखील एक चांगला फलंदाज देखील आहे. मोईन यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघाचा डाव इकडे रोखून धरलेला आहे. खूप चांगला खेळ राहिलाय. 4.2चा खेळ आतापर्यंत संपलाय. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. माऊली इकडे गोलंदाजी करतायत. मोईन जसा आलाय तसा मात्र बॅटचा फेस देखील ओपन केलाय मित्रांनो. 1 धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धावा आल्या तिकडे. एकतीस धावा आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. 31 धावा आहेत. मोईन याच परिसरातील सातत्याने याच मैदानावरती सराव करणारा खेळाडू आहे. मित्रांनो या खेळाडूचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. सोलापूर जिल्ह्यात कुठेही मॅच असू द्या, महाराष्ट्रात कुठेही मॅच असू द्या, या व्यक्तीकडे अचूक अपडेट असते. फटका तर फसलाय. मोईनचा देखील इकडे खेळ देखील संपलेला पाहायला मिळतोय. मोईन देखील इकडे मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. महत्वाच्या क्षणी आलेली विकेट जी आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज निनाद, तोंडले बोंडले परिसरातील हा खेळाडू निनाद गायकवाडला आपण पाहतोय. हाही खेळाडू प्रतिभावान आहे, परंतु खूप उशिराने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहिजे तितकी मोठी कामगिरी मैदानावरती झालेली नाहीये. निराशाजनक सुरुवात जी आपल्याला पिलीव क्रिकेट क्लबची पाहायला मिळाली. जो खेळ सुरुवातीपासून अपेक्षित होता तो खेळ इकडे प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाहीये. हो यावेळेस देखील फुलोर लेनचा चेंडू होता. मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न, सातत्याने इकडे फटके फसले जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती खरं तर आक्रमण होणं खूप गरजेचं आहे. नेट रन रेट देखील फार महत्त्वाचा आहे. तुमची एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. एक रन एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. 31 धावफलकावरती आहे. 4.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. मॅच आपण पाहतो इकडे ऑन आहे. फक्त तुम्हाला आता पराभवातलं अंतर कमी करायचं आहे.
अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. हो, यावेळेस आक्रमण केलंय, अगदी खेचून मारलाय बॉल, परंतु इकडे विकेट आली आहे. दुरुस्ती केली जाते. षटकाची समाप्ती या ठिकाणी होतीये. अपडेट या ठिकाणी थोडंसं लवकर झालं नाही, त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. क्रिक हिरोजवरती संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील मला वाटतं थोडासा लोड आहे. तुम्ही बघा, खरं तर समालोचक आणि पंचांना जून महिन्यानंतर थोडीशी रेस्ट असते, कारण असं म्हणतात की ऑफ सीजन चालू असतो, परंतु यावर्षी ऑफ सीजन झालाच नाही. अक्षरशः सातत्याने सराव, सातत्याने मॅच आणि सातत्याने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. रबर बॉल देखील अलीकडे आपल्या विभागामध्ये चांगलं क्रिकेट रबर बॉलचं देखील पाहायला मिळतं. त्यामुळे खरं तर खूप चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालं. आजच्या रात्रीमध्ये देखील इतकं प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित आहे. वेळापूरचं मैदान आहे, जे सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळालं आहे. शेवटच्या अजूनही आपण जर पाहिलं 6 चेंडूंचा सामना इकडे शिल्लक आहे. हो, यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे आणि या फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार वरून सर जिंकण्यासाठीचं समीकरण पुन्हा एकदा आपल्या पुढे आणलं जाईल. 5 चेंडू आणि 35 धाबा करायच्यात. 5 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मॅच आपल्याला इकडे सुरू पाहायला मिळतीये. 5 चेंडूमध्ये 35 करायच्यात. 5 षटकार येणार का? ओ, प्रयत्न केले जात आहेत. बॅटची इकडे कडा प्राप्त होतीये. पाठीमागे नरेंद्र भैयांना आपण तिकडे पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. 38 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्यात. पुन्हा एकदा पाहायचं, इकडे मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच चांगलं क्रिकेट प्रेक्षकांनी इकडे बघितलंय, परंतु खूप एकतर्फी सामना इकडे बघायला मिळाला. कारण जशी मॅच सुरू झाली तसा कुठलाही चौकार षटकार आला नाही आणि नक्कीच इकडे एकतर्फी सामना प्रेक्षकांना बघायला आवडत नाही. आमदार प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक सामना रंगतदार बघायला मिळाला, परंतु हा सामना बराचसा एकतर्फी बघायला मिळाला. अजून जर चौकार षटकार आले तर रन रेट चांगलं होऊ शकतं. पराभवातलं तुमचं अंतर कमी होईल. हो, पुन्हा एकदा हा बॉल पाहायचं. इकडे फटका तर खूप चांगला इकडे सजवलाय. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 धावा ज्या इकडे पाहायला मिळाल्यात. उशिराने चौकार आलाय. खरं तर जो चौकार सुरुवातीलाच येणं अपेक्षित होतं त्या चौकाराला खूप उशीर झालाय. आता अंतिमचे 2 चेंडू बाकी आहेत. दोन्ही चेंडूवरती जर 2 बिग हिट आले तर पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईट चेंडूची घोषणा होतीये. 45 धावा आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. 45 धावा अजूनही पाहायचंय. शेवटचे 2 चेंडू बाकी. बिग हिट केला जाईल का? प्रयत्न केले जात आहेत, परंतु इकडे पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. आणखीन एका विकेटचं पतन. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अंतिमचा चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. चला, नवीन फलंदाज. 1 चेंडू, 1 चेंडू आणि 28 करायच्या. जवान सर, 1 चेंडू टाकावाच लागेल. बाळू सर, डिक्लेअर केलाय का?
डिक्लेअर करायचं असेल तर आपण करू शकताय पंच. आणि याच बरोबरीत सयाजीराजे वॉटर पार्क हा संघ विजयी घोषित करण्यात आलेला आहे. जवान सरांना अगोदरच कळतं का काय असा प्रश्न पडलाय. आणि ज्या